सध्या राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगलीच गाजली आहे। महिलांमध्ये या योजनेमुळे आनंद पाहायला मिळतोय, मात्र तृतीयपंथीयांना यात डावललं जातंय का असा प्रश्न पुन्हा एकदा उद्भवलाय। त्यांचं या योजनेवर काय म्हणणं आहे त्यांच्याकडूनच जाणूयात। आजकाल शासनाने लाडकी बहीण ही योजना आणली, त्याबद्दल तुमचं काय मत? पहिलं महिला धोरण जे आलं त्याच्यामध्ये तृतीयपंथींना तृतीयपंथी महिला म्हणून इन्क्लूड करण्यात आलं होतं, हे मी शासनाला आत्ता आठवण करून देऊ इच्छिते। म्हणून महिलांसाठी आलेल्या योजना ह्या फक्त महिलांसाठी नसून सर्व प्रकारच्या महिलांसाठी ह्या योजना आहेत, हे शासनाने त्या केलेल्या योजनांमध्ये इन्क्लूड करणं गरजेचं आहे। कारण की यांनी सगळ्यात पहिले महिला सन्मान योजना आणली, ज्याच्यात बस तिकीट 50% झालं, पण या योजनेचा लाभ तृतीयपंथी महिलांना मिळत नाही। आजही त्यांना बसमध्ये बसल्यानंतर सामाजिक अस्पृश्यतेसारखंच अपमानाला तोंड द्यावं लागतं। आणि ते सेम लाडकी बहीण योजनेतही झालेलं आहे की लाडकी बहीण या कन्सेप्टमध्ये महाराष्ट्र शासन आम्हाला बहीण म्हणून पाहत नाही आहे, आणि हा आमच्यासोबत केलेला भेदाभेद आहे, ही आमच्यासोबत केलेली सामाजिक अस्पृश्यता आहे, शासकीय अस्पृश्यता आहे असं मला वाटतं। तर आज तुमच्या माध्यमातून मी सरकारकडे या प्रश्नाची मागणी करते आहे की आम्हाला महिलांसाठी सुरू केलेल्या योजनांमध्ये इन्क्लूड केलं जावं। मग ती महिला सन्मान ची एस-टी प्रवासाची योजना असो किंवा ही लाडकी बहीण योजना असो, शासनाची लाडकी बहीण व्हायला मलाही आवडेल। रक्षाबंधन आले, तुम्ही जर आम्हाला त्याच्यात इन्क्लूड केलं तर आम्ही तुम्हालाही राखी बांधू। आमचेही रक्षक तुम्हीच आहात, दुसरं कोणी नाही आहे। आमच्याही लोकांनी तुम्हाला मतदान केलेलंच असणार, तर तुम्ही सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून संवेदनशीलपणे निर्णय घ्यावे असं मला वाटतं। नक्कीच सरकार याबाबत सकारात्मक विचार करेल अशी अपेक्षा वाटते। धन्यवाद।